गनी, हे बघ तू हे असलं बोलत जाऊ नकोस माझ्या समोर. मी नाही देणार म्हणलं ना. ठीक आहे, मग मी जातो आदित्य सरांकडे मागायला. एक मिनिट थांब. त्यांच्याकडे कसे पैसे मागायला चाललायस? बहिणीनं नाही दिलं तर बेस्ट फ्रेंड तरी दिलंच ना पैसे. गणीला आगाऊपणा करू नकोस. हे पारू, तुला चहा सांग. पारू, हे कानातले परत चोरलेस तू? अगं आता हॉलमध्ये टेबलवर ठेवले होते मी, तिथून परत घेतलेस? नाही, आतापर्यंत मला शंका होती की तू कुठून तरी चोरून आणलेस ते, पण आता माझी खात्री झाली की तू 100% कानातले चोरलेच आहेस. तुला लाज वाटत नाही का ग? नाही. कशी वाटणार म्हणा, शेवटी नोकर ते नोकरच, सवय नाही जाणार. ओ दामिनी मॅडम, नीट बोला. तायडीने काही चोरी वगैरे नाही केली. तुम्हीच तिच्या कानातनं काढले ना कानातले, मग कोणी केली चोरी? तुम्ही का? कनी अरे एवढूच आहेस ना? आता एवढाच आहेस तोवर तुझी जीभ चुरू चुरू चालायला लागलीये. उद्या मोठा होशील तर आमच्या डोक्यावर बसशील. तुला ना शिक्षा झालीच पाहिजे. मी देणार तुला शिक्षा. दामिनी मॅडम, गणीला सोडा. नाही सोडणार. सोडा म्हणलं ना. काय चाललंय तुमचं? तुम्ही आतापर्यंत माझ्यासोबत वाईट वागत होता, पण मी तरी सुद्धा काय बी बोलले नाही. तुम्ही माझे कानातले घेऊन गेलात तरी सुद्धा मी गप्प राहिले, काहीच बोलले नाही. पण आता जर का तुम्ही माझ्या गणीवर हात उचलणार असाल ना, तर मी गप्प बसणार नाही. मला आता बघायचंच आहे तू काय करतेस. अतिभत आहे आता तुमचं. तुम्ही आमच्या मालकीन आहात म्हणून तुम्ही वाटेल ते नाही वागू शकत आमच्याशी. कामामध्ये माझं काही चुकलं तर कामावरनं बोलायचं, बाकीच्या गोष्टींवरनं नाही. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, आम्ही चोर नाहीत. जे झालं ते शेवटचं. यापुढं काय बी बोलताना 100 वेळा विचार करायचा. ही शपथ, ही तीच पारू आहे ना? एवढं कसं काय बोलते? दामिनी मॅडम, तुम्ही माझ्याकडे या कानातल्याची पावती मागितली होती ना? आता मी तुम्हाला विचारते, हाय तुमच्याकडे या कानातल्यांची पावती? असेल तर बिंदास हे कानातले घेऊन जा, आणि नसेल तर इसरा आहे कानातले. कारण हे कानातले माझ्या देवी आईनं मला भेट म्हणून दिले आहेत. बोल. हे तुमचे कानातले तुम्हाला परत पाहिजे होते ना? माझे कानातले म्हणजे काय आता मी घालणार आहे ते? तुला दिलेत ना ते कानातले. ते तुझ्या कानात दिसले नाही म्हणून मी फक्त तुला विचारलं. मी त्याचा ओरडलो नाही. तुला राग आला होता का? हे कानातले तुझ्याकडेच ठेव आणि तुला जेव्हा पाहिजे तेव्हा तू घाल. ओके? मी खूप मनापासून दिले होते ते कानातले. खरंच? हो. बर. कानातले परत घातले म्हणजे तिचा राग ओसरला. परत एकदा त्या मुलीचा विषय काढून ह्याची विकेट काढायला हरकत नाहीये. थँक्यू. बघ किती छान दिसतायत ते. पारू, मी काय म्हणतोय, तुला असं वाटू शकतं की मी सारखं सारखं काय तेच बोलतोय, पण माझ्या मनातून ती जातच नाही अगं. म्हणजे सारखं सारखं तिचाच विचार येतोय मनात. म्हणजे मला माझं असं खाण्यापिण्यात लक्ष लागत नाहीये, माझ्या कामात लक्ष लागत नाही, मला झोप येत नाहीये. आणि यु नो व्हॉट, ती मुलगी कोण आहे ते फक्त मलाच माहिती आहे. आणि तुला, बिकॉज यू आर माय बेस्ट फ्रेंड. ओके नाही? आणि माझी अशी खूप मनापासून इच्छा आहे की तू माझ्या प्रियसीला भेटाव.
काय आईने अशीही तुला जबाबदारी दिली आहे ना माझ्यासाठी मुलगी निवडण्याची. मला असं वाटतं की तू तिला एकदा भेट. तुला काय वाटतं काय नाही वाटत हे मला एकदा सांग. म्हणजे कसं मी पण माझा ठाम निर्णय घ्यायला मोकळा. हो की नाही? आदित्य सर, एवढा मोठा बिझनेस सांभाळता ना तुम्ही? हो. एक साधं काम जमत नाही तुम्हाला? म्हणजे? एक मुलगी शोधता येत नाही स्वतःसाठी? बरं, ती शोधली आहे, ती चांगली आहे का नाही एवढं सुद्धा कळत नाही? कशाला पाहिजे मी प्रत्येक गोष्टीत? राग आला तिला, त्रास झाला तिला, तिला त्रास झालाय कारण तिचं माझ्यावर प्रेम आहे. प्रीतम, प्रीतम फोन फोन. आता घरातल्या घरात का फोन करतोय मला? बोल रे. हॅलो ब्रो, ऐक ना मी काय म्हणतो, उद्याची सगळी तयारी झाली आहे ना? अरे सगळं डन केलंय, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. मी त्या माझ्या मैत्रिणीला फोन केला होता, ती येणार आहे उद्या. इनफॅक्ट तिच्या कॉस्ट्युमचं पण डन केलंय मी. असली भारी दिसणार आहे ना ती, तुला आवडेल. एक मला कशाला आवडली पाहिजे ती? हे पाहिजे रे, उद्या जेव्हा ती तुला आवडणारी मुलगी येईल तेव्हा भेटवशील ना तिला. हो हो हो. बाय बाय बाय.